नमः शिवाय। कैलास राणा शिवचंद्रमोळी, फलेंद्र माता मुकुटे झळाळी, कारण्य सिंधू बहुदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। हर हर शिव पार्वते पते, हर हर शिव शंकर की जय। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाशिवरात्री निमित्त, महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्व भक्तांना शिवमय शुभेच्छा। मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी बनवला आहे खूप पहाटेच, कारण मी पहाटे उठले, घरातले कामं आवरले आणि घरातल्या देवपूजेला बसले। देवपूजा आटपून मी माझा नित्यक्रम चालू केला। यथासांग पंचामृतांची पूजा झाली। पंचामृताची पूजा झाल्यावर वस्त्र परिधान केले आणि पूजा संपूर्ण झाली। आरती वगैरे करून घरची मी आटपून मंदिरात आले। शिवमंदिरात आल्यावर मी शिवमंदिरात ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसले। सो मला पारायण वगैरे केल्यावर खूप शांत वाटतं। एक हॅपी प्लेस जे बोलतो आपण, तो इथे आहे आणि तो मुमेंट प्रत्येकाने एन्जॉय करावा। एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। तसेच अनेक धकाधकीच्या या काळामध्ये परमेश्वराची साथ तर हवीच, आणि ही आपली संस्कृती आहे। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वर गाथेचं पारायण सप्ताह चालू होता आणि या पारायणाला मी बसले होते। सो हे पारायण चालू झालं। पुढे महाराज आणि बाकी आम्ही लेडीज जेंट्स असे हे पारायण अगदी भक्तिभावेने त्यांच्यासोबत पठण करत होतो। आमचं पारायण हे 12-1 वाजेपर्यंत चालतं। त्यानंतर आम्ही शिवदर्शन करून पुन्हा आपल्या कामासाठी, नित्याच्या नित्यक्रमासाठी निघतो। प्रत्येकजण मंदिरातील भक्त, येथील मुलं, पिंपळे सौदागरच्या या शिवमंदिर खूप पावन आहे, पुरातन आहे। असं म्हणतात की हे खूप पावन आणि खूप पूर्वीपासूनचं मंदिर आहे। खूप मुलांनी कष्ट करून या मंदिराची सजावट अप्रतिम केली आणि ही सजावट खूप सुंदर झाली। प्रत्येक भाविक भक्त अतिशय भक्तीने इथे येत होता। आज तर गाड्या पार्क करायलाही जागा नव्हती। अगदी पूर्ण परिसर माणसांनी गजबजून गेला। शिवमूर्ती अतिशय सुंदर दिसत होती। शिवपिंडीवर प्रत्येकाने श्रद्धेनुसार वाहिलेलं बेलफूल आणि ती सजावट अतिशय सुंदर, अप्रतिम दिसत होती। असं म्हणतो ना आपण की मनापासून केलं की होतं। आम्ही पहाटे लवकरच आलो, घरातली कामे आटपून, आणि पारायणाच्या अगोदर आमचं दर्शन झालं। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा। ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम नमः शिवाय।